हॅलो स्टुडंट्स, आता तुमची युनिट टेस्ट फर्स्ट असणार आहे. त्याच्यासाठी पहिले 2 धडे सांगितलेले आहेत तुम्हाला. युनिट टेस्टच्या अगोदर जेवढा या धड्यामधील ह्या टॉपिकमधील भाग शिकवून होईल त्याच्यावर प्रश्न पडले जातील. जो भाग राहिलेला आहे त्याच्यातले प्रश्न पडणार नाहीत, त्याच्यामुळे यावर टेन्शन घेण्याचा काही भाग नाही आहे. जेवढे शिकवलेलं आहे तेवढ्याचा फक्त अभ्यास करा. आज आपण या व्हिडिओमध्ये पुढचा भाग सुरू करणार आहोत. त्याच्या अगोदर जो मागचा व्हिडिओ टाकलेला होता, मी सांगितलेलं कमेंटमध्ये थंब टाकायचं आहे, त्यांचीच प्रेझेंटी लावली जाणार आहे. एकाच दुसऱ्याच कोणीतरी टाकलेला आहे मला असं वाटत आहे. बाकीच्यांनी सुद्धा व्हिडिओ बघायचा आहे. जर आपण व्हिडिओ पाहिला नाही, काही समजलं नाही, तर तुम्ही पेपरमध्ये काय लिहिणार आहात, ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी बघायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये थंब टाकायचा आहे व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर, ठीक आहे. बघा आता पुढचं जे आहे बायोजिओ केमिकल सायकल. बघा, जैव भू रासायनिक चक्र असं ह्याला म्हटलं जातं. बघा, दो द एनर्जी फ्लो इन अॅन इकोसिस्टम इज अ वन वे, द फ्लो न्यूट्रियंट्स इज अ सायक्लिक. जरी ऊर्जेचा प्रवाह परिसंस्थेतील हा एकेरी असला तरी सुद्धा जो न्यूट्रियंटचा प्रवाह आहे तो सायक्लिक आहे, चक्रीय असा आहे. ऑल ऑर्गॅनिझम नीड न्यूट्रियंट फॉर देअर ग्रोथ. हे सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक सजीवाला हे जगण्यासाठी किंवा ग्रोथ होण्यासाठी, वाढीसाठी न्यूट्रियंटची आवश्यकता आहे. स्टडी द व्हॅरियस कंपोनंट इन द फिगर गिवन alongside the explain the biogeochemical cycle in your own words. शेजारी ही जी आपल्याला बायोजिओकेमिकल सायकल दाखवलेली आहे, हिच्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे की ती नक्की काय आहे. पण ही आपण खालचे काही पॉइंट्स बघतच बघूया. बघा, nutrients the cyclic flow of nutrient within an ecosystem is called a biogeochemical cycle. बघा, जो काही सायक्लिक चक्रीय असा प्रवाह होत आहे कोणाचा, न्यूट्रियंटचा, कशामध्ये, विदिन अॅन इकोसिस्टम. म्हणजे बघा, न्यूट्रियंटचा, पोषण द्रव्यांचा जो चक्रीय प्रवाह परिसंस्थेत आढळून येत आहे त्याला आपण बायोजिओकेमिकल सायकल असं म्हणत आहे. सिंपल आहे खूप. बघा, सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रियंट विदिन अॅन इकोसिस्टम, अगदी साध्या सोप्या एका लाईनमध्ये त्यांनी आपल्याला डेफिनेशन सांगितलेली आहे. न्यूट्रियंट्स नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम आर कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड फ्रॉम अ बायोटिक टू बायोटिक फॅक्टर अँड बायोटिक टू अ बायोटिक फॅक्टर विदिन इकोसिस्टम. परिसंस्थेमध्ये हे जे काही सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे असे पोषक द्रव्य आहेत ते परिसंस्थेमध्ये काय होत आहेत, ट्रान्सफर होत आहेत. कुठून, अबायोटिककडून बायोटिककडे आणि बायोटिककडून अबायोटिकमध्ये. असं आहे का की यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की फक्त बायोटिककडून अबायोटिक फॅक्टरकडे जात आहेत किंवा बायोटिक फॅक्टरकडून अबायोटिक फॅक्टरकडे जात आहेत, असं आहे का? नाही. म्हणजे काय सांगितलेलं आहे, ते बायोटिककडून अबायोटिककडे सुद्धा जात आहेत आणि अबायोटिककडून बायोटिक फॅक्टरकडे सुद्धा जात आहेत. बघा, धिस सायकल ऑपरेट कंटिन्युअसली थ्रू द मीडियम ऑफ द बायोस्फियर फॉर्म्ड बाय द लिथोस्फियर, ॲटमॉस्फियर अँड हायड्रोस्फियर. बघा, काय सांगितलेलं आहे मग की आपल्याला इथं सांगितलेलं आहे की ही जी सायकल आहे ती कंटिन्युअसली ऑपरेट होत असते. कुठून ऑपरेट होत असते, कुठून चालू असते? थ्रू द मीडियम ऑफ बायोस्फियर, जीवावरण. बायोस्फियर म्हणजे जीवावरण. फॉर्म्ड बाय, हा बायोस्फियर कशापासून फॉर्म झालेला आहे तर लिथोस्फियर, शिलावरण, त्याचबरोबर ॲटमॉस्फियर, वातावरण, आणि त्याचबरोबर काय आहे, हायड्रोस्फियर म्हणजे जलावरण. बघा, ह्या तिन्हीपासून, शिलावरण, वातावरण, जलावरण. लिथोस्फियर म्हणजे शिलावरण, ॲटमॉस्फियर म्हणजे वातावरण आणि हायड्रोस्फियर म्हणजे काय आहे, जलावरण. या तिन्हींपासून मिळून बायोस्फियर म्हणजे जीवावरण तयार झालेलं आहे आणि या जीवावरणाच्या माध्यमातून ही जी सायकल आहे ही कंटिन्युअसली चालू असते. द रिसायकलिंग ऑफ बायोलॉजिकल, जिओलॉजिकल अँड केमिकल सोर्सेस ऑफ न्यूट्रियंट in this process is a complex process and depend upon the level of the energy transfer in an ecosystem. बघा, आता काय सांगितलेलं आहे की रिसायकलिंग जे असतं कशाचं, बायोलॉजिकल, जिओलॉजिकल आणि केमिकल प्रोसेसेस ज्या काही आढळत असतात या प्रोसेस, या सायकलमध्ये, ह्या काय आहेत, खूप कॉम्प्लेक्स आहेत, गुंतागुंतीच्या आहेत. अँड डिपेंड अपॉन, आणि हे कशावर प्रोसेसेस डिपेंड आहेत तर द लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन अॅन इकोसिस्टम, की एनर्जी किती प्रमाणात ट्रान्सफर होत आहे ह्याच्यावरही डिपेंड आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचे आहेत, टाईप बघायचे आहेत जिओकेमिकल. बघा, ही जी डायग्राम आहे हिच्यामध्ये सुद्धा आपल्याला, आपण काय म्हणतो, ही सायकल आहे ती
सॉरी बायोस्पियरमुळे काय होत आहे, व्यवस्थित चालत आहे. बायोस्पियर कशापासून बनला आहे, हायड्रोस्पियर, ॲटमॉस्फियर आणि काय आहे की लिथोस्पियर. लिथोस्पियर कन्व्हर्जन ऑफ द लिथोस्पियर इंटू रॉक ऑर सॉईल, म्हणजे खडकांचं रूपांतर मातीमध्ये होत आहे. ॲटमॉस्फिअरिक इंटरॅक्शन हायड्रोस्पियर जलावरणमध्ये आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे इन्व्हायरमेंट इंटरॅक्शन होत आहे. हेच आपल्याला या आकृतीत डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. टाईप ऑफ द बायोजिओकेमिकल सायकल, 2 टाईप आहेत. गॅसियस सायकल पहिलं जे आहे ते म्हणजे वायुचक्र आणि सेडिमेंटरी सायकल म्हणजे अवसादन चक्र किंवा त्याला आपण भूचक्र असं साध्या भाषेत म्हणू शकतो. बघा आता गॅसियस सायकलमध्ये अन अक्युमुलेशन ऑफ द मेन अबायोटिक गॅसियस न्यूट्रिएंट मटेरियल इज फाउंड इन द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. आता ॲक्युमुलेशन ऑफ द मेन अबायोटिक मेन महत्त्वाच्या असं अबायोटिक गॅसियस न्यूट्रिएंट मटेरियलचं ॲक्युमुलेशन म्हणजे गोळा होत आहेत. कुठे आढळत आहेत ते आपल्याला, तर अर्थ ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि सेडिमेंटरी सायकलमध्ये ते कुठे आढळत आहेत, तर बघा सॉईल, सेडिमेंट अँड सेडिमेंटरी रॉक्समध्ये आढळत आहेत. बघा गॅसियस सायकल इन्क्ल्यूड्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर. आणि त्याचप्रमाणे सेडिमेंटरी सायकल म्हणजे भूचक्रामध्ये इन्क्ल्यूड सॉईल कंपोनंट लाईक आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर व्हॅपर गॅसियस सायकलमध्ये आढळत आहेत किंवा इन्क्ल्यूड होत आहेत. आणि सेडिमेंटरी सायकल म्हणजे भूचक्रामध्ये आयर्न म्हणजे लोह, कॅल्शियम, फॉस्फरस हे सगळे इन्क्ल्यूड होत आहेत. ओके, खाली बघा द गॅसियस सायकल इज अ स्पीडियर दॅन द सेडिमेंटेशन सायकल. आता जी गॅसियस सायकल जी आहे ती काय आहे, जास्त स्पीडमध्ये चालणारी आहे कोणापेक्षा, सेडिमेंटेशन सायकलपेक्षा. आता इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इफ CO2 हॅज ॲक्युमुलेटेड इन ॲन एरिया इट इज क्विकली डिस्पर्स्ड विथ द वाइंड अँड ॲब्झॉर्ब्ड बाय द प्लांट. म्हणजे बघा जर एखाद्या ठिकाणी CO2 ॲक्युमुलेटेड झाला, एखाद्या एरियामध्ये CO2 कार्बन डायऑक्साईड ॲक्युमुलेटेड झालेला आहे, तर काय होणार आहे, त्यावेळी लगेच तो विखुरला जाणार आहे. आणि त्याचबरोबर किंवा काय होऊ शकतं की वनस्पतींद्वारे तो ॲब्झॉर्बही केला जाऊ शकतो. क्लायमॅटिक चेंजेस अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सिरियसली अफेक्ट द स्पीड, इंटेन्सिटी अँड इक्विलिब्रियम ऑफ दोज सायकल. हेन्स व्हॅरियस ॲस्पेक्ट ऑफ दिस सायकल आर एक्सटेन्सिव्हली स्टडीड नावडेज. बघा काय सांगितलेलं आहे की क्लायमॅटिक चेंजेस म्हणजे वातावरणामध्ये जे बदल होतात हे नॅचरल असतात, हे आपण काही घडवून आणत नाही. पण जे ह्युमन ॲक्टिव्हिटीज असतात, बरोबर आहे का, ह्या काय आहेत, आपल्यामुळे घडत आहेत, ह्युमन्समुळे घडत आहेत. ठीक आहेत, मॅनमेड आहेत त्या. म्हणजे काय होत आहे बघा की ह्या सिरियसली अफेक्ट करत आहेत कशावर, स्पीड, इंटेन्सिटी, इक्विलिब्रियम, जो काही गती आहे, तीव्रता आहे कशाची, या सायकलची, याच्यावर. हेन्स व्हॅरियस ॲस्पेक्ट ऑफ दिस सायकल आर एक्सटेन्सिव्हली स्टडी नावडेज. म्हणूनच आत्ताच्या काळात काही चक्र आहेत त्यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, ते सर्वांना समजणं गरजेचं आहे. म्हणूनच पुढे जाऊन आपण नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल हे पाहणार आहोत. यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर मला मेसेज करून, कमेंट करून किंवा कॉल करून विचारलं तरीसुद्धा चालू शकते. हा व्हिडिओ पाहून पूर्ण झाल्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये थंब टाकायचा आहे. व्हिडिओ लाईक करा आवडला तर. आणि त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन पडून जातील. ठीक आहे, आणि सर्वांनी युनिट टेस्टचा अभ्यास करा.